नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये मी आज बनवलेली आहे झणझणीत चमचमीत अशी शेवभाजी. एकदम सोप्या पद्धतीने आणि वेळही खूप कमी लागते. आणि शेव आपल्या जवळच्या दुकानामध्ये कुठेही भेटते. ही भाजीची शेव म्हणायचं ते लगेच देतात. आणि आता मी त्याची रेसिपी सांगणार आहे डिटेलमध्ये. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघ. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता मी रेसिपी सांगते. काय काय लागणार आहे ते. इथे मी खिसलेले खोबरं घेतलेले आहे. माझ्याकडे डाळवं नव्हतं म्हणून मी फुटाणे घेतलेले आहेत. कोथिंबीरीच्या काड्या, टमॅटो एक कांदा, लसूण पाकळ्या व आलं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. कांदा व टमॅटो छान बारीक कट करून घेतलेले आहे. गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे व त्यावर आता आपल्याला आधी खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. आणि खोबरं भाजले की त्यानंतर लगेच कांदा व टमाटोही छान असे परतून घ्यायचे आहे थोडंसं तेल घालून. आणि कांदा टमाटो परतलं की मग आपल्याला जे सर्व मसाले व सामान होतं तेही आपल्याला यामध्ये घालायचे आहे. जर तुम्हाला यामध्ये खडे मसाले ॲड करायचे असेल तेही तुम्ही करू शकता. नाही केले तरी अशी ही भाजी खूप छान व चविष्ट होते एकदम. आता थंड झालं आपल्याला हे मिक्सरच्या भांड्याला आपण हे काढून घेऊ. सर्व तुम्ही बघू शकता आपले छान असं पेस्ट काढून घेतलेलं आहे. एकदम बारीक काढून घ्यायचं आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा आणि कढईमध्ये पळीभर तेल घाला. आणि तेल छान टाकून यामध्ये मोहरी व जिरे घाला. आणि मोहरी जिरे तडतडले की मग बेसिक मसाले घालायचे आहेत. 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट व काळा 2 काळा मसाला व धने पावडर घातलेला आहे. मसाले तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर लगेच आपल्याला जो मिक्सरमधून काढलेली पेस्ट होती ती घालायची आहे. आणि छान असे तेल सुटेपर्यंत चमच्याने एकसारखं हलवत राहायचं आहे. म्हणजे आपल्या कढईला अजिबात चिकटणार नाही. आता मसाला आपल्या छान असा तेल सोडत आहे. तेल सोडल्यानंतरच मग आपल्याला आता वरतून गरम पाणी घालायचे आहे. जशी तुम्हाला आमटी हवी तशी तुम्ही त्यानुसार हे कमी जास्त पातळ ठेवू शकता. जशी शेवभाजी हवी तशी ते. मी यामध्ये थोडेच पाणी घातलेले आहे. मला जास्त पातळ नाही करायची होती त्यामुळे मी थोडेच पाणी घातलेले आहे. आणि आता ही आमटी छान उकळू द्यायची आहे. जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं का तेव्हा थोडीशी गरम करायची व त्यावर शेव घालायची. कोथिंबीर घाला व चवीनुसार मीठ घाला. इथे मी शेव घेतलेली आहे. ही जवळच्या दुकानातून ही विकत आणलेली आहे भाजीची शेव. आणि आता आमटीला छान उकळी आलेली आहे. आणि जेव्हा जेवायला बसायचं का त्याच वेळेला भाजीमध्ये तुम्ही शेव घाला. जर आधीच घातली गरम यामध्ये तर सर्व ही आमटी आणि शेव सगळी घट्ट होऊन जाईल. त्यामुळे जेवायला बसायच्या 5 मिनिट आधी भाजीमध्ये शेव घाला. आणि आता चला तर मग आता मी जेवायला एक डिश घेतलेली आहे व चमच्याने त्यावर आधी आमटी घेणार आहे. आणि आमटीनंतर थोडीशी शेव घालून मी ही भाजी तयार आहे. आपली झणझणीत चमचमीत अशी शेव भाजी एकदम हॉटेलसारखी. ही जर करून पाहिली तर तुम्ही बाहेर खायची विसरताल. आणि ही एकदा नक्की करून बघा. आता तयार आहे तुमची शेव भाजी झणझणीत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रोज रोज नवीन रेसिपीसाठी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.